मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटलांना नोटीस बजावलेली आहे। काल कोर्टाने निर्देश दिलेले होते आणि त्यानंतर आता मुंबई पोलिसांनी सुद्धा मनोज जरांगे पाटलांना नोटीस दिलेली आहे आणि या नोटीसमध्ये पूर्णपणे स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे की तात्काळ आझाद मैदान रिकामी करा। सध्याची तिथली काय सिच्युएशन आहे, काय नेमकी परिस्थिती आहे आणि या संदर्भात काही वाच्यता करण्यात आलेली आहे का नोटीस मिळाल्या संदर्भात? नक्कीच आझाद मैदान पोलीस स्टेशनने नोटीस बजावलेली आहे जरांगेंच्या कोर कमिटीला। त्यांनी म्हटलेलं आहे का जे नियम सांगितले होते त्या नियमाचे उल्लंघन करण्यात आलेले आहे। 5000चं लिमिटेशन असेल किंवा मग कुठे वाहतूक कोंडी झाली नाही पाहिजे, कुठे उल्लटबाजी झाली नाही पाहिजे, असे अनेक नियम टाकले होते। त्या नियमाचं कुठेतरी उल्लंघन झालेलं आहे आणि त्यामुळे ही नोटीस बजावलेली आहे। जरांगेंची जी कोर्ट कमिटी आहे त्यांना ही नोटीस बजावलेली आहे, जरांगेंना नोटीस बजावलेली आहे आणि आझाद मैदान लवकरात लवकर खाली करावं असं त्यांनी आझाद नोटीसमध्ये म्हटलेलं आहे। त्याचबरोबर काल जी कोर्टात सुनावणी झाली त्याचे सरकारने थेट म्हटलेलं आहे का एका दिवसाची आम्ही परमिशन दिली होती, त्यानंतरची परमिशन आम्ही दिली नव्हती असं स्पष्टीकरण दिलं होतं। या स्पष्टीकरणाचा आधार आणि त्याचबरोबर कोर्टाने ओढलेले ताशोरे या सर्व गोष्टीचा विचार करता आज पोलिसांनी नोटीस बजावलेली आहे का तुम्ही अजूनही उल्लंघन करता नियमाचा। आज अजूनही वाहतूक कोंडी आहे, आधुनिक जे कार्यकर्ते आहेत ते उल्लटबाजी करत आहेत, अनेक गोष्टी आहेत, 5000चे लिमिटेशन्स आहेत, त्याच्याहून लोक बाहेर आणि आतमध्ये आहेत, त्यामुळे अनेक गोष्टीचं उल्लंघन झालेलं आहे। त्यासाठी ही नोटीस बजावलेली आहे। आता मनोज जरांगे पाटील दृश्याने पाहू शकता ते झोपलेले आहेत, विश्रांती करत आहेत। आता ह्या नोटीसाला त्यांची कोर कमिटी असेल किंवा मनोज जरांगे पाटील कशा प्रकारे उत्तर देत आहेत, कशा प्रकारे कोर्टात जातात किंवा मग पोलिसांना काय उत्तर देतात का, ह्या सर्व गोष्टी कपिल मी आपल्याला थोडंसं थांबवते। आपल्यासोबत फोनच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत मराठा समन्वयक वीरेंद्र पवार। वीरेंद्र पवार, आताच मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटलांना नोटीस दिलेली आहे। काल हायकोर्टाने आदेश दिलेले होते आणि त्या आदेशानंतर आता मुंबई पोलिसांनी सुद्धा नोटीस बजावलेली आहे मनोज जरांगे पाटलांना। तात्काळ आझाद मैदान रिकामं करा असं त्यांनी सांगितलेलं आहे। कशा पद्धतीने आपण या नोटीसकडे पाहता आणि आपली पुढचं पाऊल नेमकं काय असणार आहे? काल माननीय हायकोर्टाने जो आदेश दिला त्या संदर्भामध्ये ताबडतोब मनोजदादांनी संध्याकाळी सर्व लोकांना सांगितलं की मुंबईच्या हद्दीतील सर्व गाड्या तुम्ही बाहेर काढा। त्याच्यामध्ये सर्वात प्रामुख्याने जे त्यावेळी करणं आवश्यक होतं ते म्हणजे आपल्या परिसरामधल्या ज्या गाड्या होत्या त्या काल रात्रभर सर्व कार्यकर्ते झटून मायामध्ये सर्व गाड्या निघालेल्या आहेत, तिकडनं आम्ही हद्दीच्या बाहेर काढलेल्या आहेत। त्यामुळे वाहतुकीसाठी आणि याच्यासाठी कुठलाही अडथळा होणार नाही या पद्धतीची सर्व काळजी काल रात्री घेतलेली आहे। उच्च न्यायालयाने जे सांगितलेलं होतं त्याप्रमाणे ती एक पूर्तता केलेली आहे। पण वीरेंद्रजी आला प्रश्न दुसरा की आम्हाला कोर्टासमोर दुपारी हजर व्हायचं आहे, त्यामुळे त्याची तयारी आमची चालू आहे। त्यामुळे ती तयारी जी वकील आमचे जे आहे सर्व ज्येष्ठ वकील वगैरे जे मराठा समाजाचे आहेत, जे आमचे हितचिंतक आहेत ते सर्व आमच्यासाठी उभे राहत आहेत त्या कोर्टामध्ये आणि असं असताना त्या प्रक्रियेमध्ये आता आम्ही आहोत। त्यामुळे जे काय आहे ते आता कोर्टामध्येच आम्ही सादर करू। अगदी, पण तुम्हाला आझाद मैदान रिकामं करा अशा पण सूचना त्यांनी नोटीसद्वारे मुंबई पोलिसांनी दिलेल्या आहेत, त्याकडे कसं पाहता तुम्ही? त्यालाही आम्ही तिथे कोर्टामध्ये उत्तर देऊ आणि रिक्विजिशन ज्या काय आहेत प्रोसिजर ते आम्ही त्याच्यासाठी ज्या काही बंधनकारक गोष्टी असेल ते आम्ही फॉलो करू। पण आझाद मैदान मधून मनोज जरांगे पाटलांचं जे आंदोलन आता सुरू आहे ते काही हटणार नाही। अगदी, मनोज जरांगे पाटील यांच्याशी तुमचं या संदर्भात या नोटीस संदर्भात काही स्पेसिफिकली बोलणं झालंय का? मनोज दादा सर्वांनाच माहिती आहे आपले कॅमेरे 24 तास चालू आहेत, त्यांची परिस्थिती तेवढी नाहीये की ते या संदर्भामध्ये काही बोलू शकतील, चर्चा करू शकतील। मात्र त्यांचे सहकारी आहेत त्यांच्याशी आम्ही बोलतोय आणि त्या प्रकारे ज्या ज्या काही गोष्टी लागतील ते आम्ही करू। अगदी, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नोटीसमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की नवी मुंबईमध्ये खारघर वगैरे हा जो एरिया आहे त्या ठिकाणी तुम्ही जा असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे। तर जर तसं असेल तर तुम्ही मुंबई पोलिसांनी सांगितलेलं आहे तिथे जा वगैरे म्हणून, आम्ही कोर्टाचे आदेश पालन करू, आम्ही कोर्टाकडे जाऊ। कोर्टाने सर त्यांना निर्देश दिलेले आहेत आणि त्यानुसार मुंबई पोलिसांनी आता ही नोटीस तुम्हाला धाडली असं या संदर्भामध्ये उच्च न्यायालयामध्ये आम्ही आमची बाजू मांडू। धन्यवाद। अगदी, पण तुमची आगामी काळात तुम्ही खरं तर कोर्टामध्ये आता या संदर्भातली म्हणणं मांडणार आहे। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर हे होते मराठा समन्वयक वीरेंद्र पवार आणि त्यांनी सांगितलेलं आहे यापुढची आमची जी पावलं असतील त्या संदर्भातल्या कुठलीही गोष्ट करायची असेल तर आम्ही कोर्टामध्येच आमचं म्हणणं मांडू असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। तर या संदर्भात अधिक अपडेटसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडे। कपिल,
नक्कीच मोठी अपडेट आहे. खरं तर आझाद मैदान पोलिसांनी ही जी नोटीस बजावलेली आहे त्या नोटिसानंतर आता आंदोलनामध्ये काय प्रभाव पडतोय आणि खरं तर जी कोर कमिटी टीम आहे कालपासूनच अनेक बैठका घेत आहेत. जे कायदेशीर सल्लागार आहेत, लिगल ॲडवायझर आहेत, त्यांची बैठक झालेली आहे काल रात्री आणि या बैठकीमध्ये जे एक रणनीती ठरवलेली आहे आणि त्या रणनीतीनुसार आज 12च्या सुमारास जी टीम आहे कोर कमिटी टीम किंवा सल्लागार टीम ही कोर्टात जाणार आहे आणि आपली जी बाजू आहे ती मांडणार आहे. आता कशा प्रकारे बाजू मांडते आणि कोर्ट याला कशा प्रकारे घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि त्याचबरोबर जे विरोधातले जे वकील आहेत त्या प्रकारे ते कशा कोणत्या मुद्द्यावरती जोर देत आहेत, कोणत्या मुद्दा हायलाईट्स करतायत याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. खरं तर पाहिलं तर जरांगे पाटील आहेत ते अजूनही विश्रांती घेत आहेत. त्यांना या संदर्भातली कोणतीही कल्पना अजूनपर्यंत नाही आहे आणि कोर कमिटीने त्यांना ती कल्पना दिली नाही आहे. जसे आता वीरेंद्र पवार म्हटलेले का त्यांची प्रकृती थोडी नाजूक असल्यामुळे त्यांच्या या संदर्भात कोणतीही वाच्यता झालेली नाही आहे. त्यामुळे आता जेव्हा जरांगे पाटील उठतील, जरांगे पाटलांना हे जेव्हा कळेल का नोटीस आलेली आहे आझाद मैदानाकडनं आणि आझाद मैदान खाली करण्यास सांगितलेलं आहे आणि तुम्ही नवी मुंबई किंवा या ठिकाणी जा असं सांगण्यात आलेलं आहे. ह्याच्यावरती मग जरांगे पाटील मीडियाशी काय संवाद साधतात हे पाहणं खूप गरजेचं असणार आहे. त्याचबरोबर जी कोर कमिटी आहे, सल्लागार कमिटी आहे, ही कशी पावलं उचलते, ही कशा प्रकारे याच्यात डेव्हलपमेंट करते हे पाहणं गरजेचं आहे. कारण या संदर्भातली एक बैठक रात्री झाली होती. ज्या प्रकारे कोर्टाने ताशेवर ओढल्यानंतर आता त्याच्यावरती बैठक झाली होती. आता ह्या आझाद मैदानच्या नोटिसावरती ही बैठक झाली असणार आणि त्यानंतर आता हे सर्व मुद्दे घेऊन ही कोर कमिटी कोर्टात जाणार आहे आणि कोर्टामध्ये 3 नंतर ह्याच्यावरती सुनावणी सुरू होईल. त्यामुळे 3 नंतर जवळपास 4च्या आसपास हा निकाल येऊ शकतो का नक्की ह्या आंदोलनाचं काय होणार आहे. अगदी कपिल, दुपारी ते जाणारच आहेत कोर्टामध्ये. दुपारी 3 वाजता सुनावणी होणार आहे. मात्र तिथे जे आंदोलक आहेत त्यांच्याशी तुम्ही संवाद साधा, त्यांचं नेमकं या संदर्भात त्यांची भूमिका काय आहे, त्यांचं म्हणणं काय आहे ते पण जाणून घ्या. नक्कीच जर आंदोलनकर्ते आहेत त्यांना अजून ह्याबद्दलची कसलीही भनक लागलेली नाही आहे की बाबा आझाद मैदान खाली करावं किंवा आझाद मैदान पोलीस स्टेशनकडनं नोटीस आलेली आहे अशाबद्दलची कुठचीही हे झालेली नाही. आपल्यावर काही कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर जाणून घ्या. सर, आझाद मैदानाकडनं नोटीस आलेली आहे का मैदान खाली करावं आणि हे जे आंदोलन थांबवावं, कसं बघ? नाही, आंदोलन थांबवायची काहीच कारण नाही. कारण आझाद मैदानाला जरी त्यांनी नोटीस दिली असती तर नोटीस येते वरती काय म्हटलं त्यांनी, तुम्हाला ज्या वेळी आंदोलन करायचे त्या त्यावेळी रोजच्या रोज त्याला रिन्युअल करा आणि ते रिन्युअल आपण प्रत्येक वेळी केलं आहे. कालही त्याला अर्ज दिलेला आहे, परवाही दिलेला आहे अर्ज. आपण ज्या दिवशी आपण या ठिकाणी आंदोलन करायचं सांगितलेलं आहे त्यांच्या अटी शर्तीचं पालन करूनच आपण करतो आहे. मागे आता हे जे बाहेर लोक आहेत, बाहेर लोकांना अन्न पाणी बंद केल्यामुळं त्यांचा चारा जर खायलाच काही नसेल, इथं कोणी जर देत नसेल त्यांना मुंबई ही महाराष्ट्रात जे कुणब्यांची शेतकऱ्यांची लेकरं आहेत ते जर उपाशी मरत असतील तर शेतकरी थांबणार नाही ना. त्यांना तो घरून आणून देतो आणि मग ते उभा करणार गाड्या कुठं. तर इथं आमच्याकडून त्रास होत असेल, गाड्याचा त्रास होत असेल, परंतु या प्रकारचा दुसरा कुठल्याही प्रकारचा त्रास नाही आहे. संयम, शांतता आणि स्वच्छता या सगळ्या गोष्टी आम्ही पाळतो आणि ज्या वेळी नोटिसा देतील त्या त्यावेळेस आम्ही त्याला परत विनंती करू. आणि त्यांनी 5,000 लोकांसाठी आपल्याला परवानगी दिलेलीच आहे. त्यांचं म्हणणं काय आहे की 5,000 लोक तुम्ही आझाद मैदानाला बसा. त्यांचं असं म्हणणं का नियमांचं उल्लंघन केलेलं असेल, 5,000चा नियम असेल किंवा अनेक नियमांचं उल्लंघन केलेलं आहे त्यामुळे आम्ही नोटीस पाठवतो. नाही, आम्ही काय बोललो तुम्हाला, आमची 5,000ची बोली तर 5,000 लोक आम्ही आमच्या आतमध्ये आहेत, इथं तेवढेच बसतात. बाहेर जे लोक आलेले आहेत ते त्यांना भेटी द्यायला आलेले आहेत, ते त्यांच्या पद्धतीने काही गणपती बघायला आलेत, काही फिरायला आलेत आणि काही आंदोलनाला भेटी द्यायला आलेत. मग अशा महाराष्ट्रातून येणाऱ्या लोकांना आम्ही थोडी अडवू शकतो. अगदी कपिल, कारण ते त्यांच्या पद्धतीने येणारच आहेत लोक. उत्तर देणार का? 100% लिगली उत्तर देणार, त्यांना विनंती करणार. परत आमचं हे आंदोलन अशा पद्धतीने चालू आहे आणि सरकारने न्याय. तर आपण पाहिलेलं आहे आता मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटलांना नोटीस पाठवलेली आहे. काल हायकोर्टामध्ये सुनावणी झालेली होती आणि त्यानंतर हायकोर्टानं दिलेल्या निर्देशानुसार मनोज जरांगे पाटलांना मुंबई पोलिसांनी ही नोटीस जारी केलेली आहे. यामध्ये स्पष्टपणे त्यांनी उल्लेख केलेला आहे की आझाद मैदान रिकामं करा.